प्रकाश आंबेडकर नक्की कोणासोबत जातात, एकटे निवडणूक लढतात की काय करतात, यावर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची बरीच गणितं अवलंबून आहेत. वंचित मवियासोबत आली तर त्यांना फायदा, वेगळी लढली तर महायुतीला फायदा, असं साधं सरळ गणित मांडलं जातं. पण वंचितची केवळ मवियासोबतच जागा वाटपाची चर्चा सुरू आहे की दुसरीकडे ही चर्चा सुरू आहे, याची चर्चा रंगली आहे. त्या चर्चेमागचं कारण आहेत प्रकाश शेंडगे. ते काय म्हणाले एकदा ऐका. आज ओबीसी बहुजन पार्टीच्या प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची एक संयुक्त बैठक जी आहे ते आज या ठिकाणी सकाळपासून आज सुरू झालेले आहे. आजच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते आजच्या बैठकीत घेण्यात आलेले आहेत. त्यातल्या त्यात आज जवळपास 20 उमेदवार जे आहेत आमचे लोकसभेचे 20 उमेदवार आज आजच्या बैठकीत आम्ही नक्की 22 उमेदवार आजच्या बैठकीत आम्ही नक्की करण्यात आलेले आहेत. सगळे उमेदवारसुद्धा आजच्या बैठकीत हजर होते. आता ही आमची उमेदवाराची यादी जी आहे ती आमची 20-22 उमेदवार जरी तयार असली तरी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांच्याशी आमची बोलणी सुरू आहे. पहिली बैठक झालेली आहे. आता दुसरी बैठक आमची येत्या 2-3 दिवसात होण्याची शक्यता आहे आणि ती फायनल बैठक असेल. त्या बैठकीमध्ये आमची युती एकदा फायनल झाली की मग आमची यादी जी आहे, आमचे उमेदवार जे आहेत ते उमेदवार आमचे जाहीर केले जातील. प्रत्येक ठिकाणी इव्हन बारामतीसारख्या ठिकाणीसुद्धा या ठिकाणी आमचे 3-3 उमेदवार तयार झालेले आहेत आणि त्या ठिकाणी 3-3 प्रस्थापित उमेदवाराच्या समोर आमचा एकच विस्थापित जो आहे तो उमेदवार आमचा ओबीसी असणार आहे. आणि ह्यावेळी नक्की बारामतीसुद्धा जी आहे ती आम्ही ओबीसी भटकेमुक्त जे आहे आणि वंचित आमची युती जी आहे ती जिंकल्याशिवाय राहणार नाही. तर प्रकाश शेंडगे आणि काही ओबीसी नेत्यांनी मिळून ओबीसी बहुजन पार्टी हा पक्ष काढला. तोच पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत आपले उमेदवार उतरवणार आहे. प्रकाश आंबेडकर हे प्रकाश शेंडगेंच्या सभेलाही गेले होते. तेच प्रकाश शेंडगे म्हणाले, वंचितसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. बैठकही झाली आहे आणि पुन्हा बैठक होणार आहे. त्यामुळे एकीकडे वंचितची मवियासोबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे शेंडगेंच्या या वक्तव्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. ती चर्चा आहे की वंचितची मविया व्यतिरिक्त कुठे दुसरीकडे जागा वाटपाची बोलणी सुरू तर नाही ना. यात अकोल्यात दुसरी एक बैठक पार पडली. अकोला जिल्ह्यातील मविया नेत्यांनी एक बैठक घेतली आणि मवियाचा उमेदवार निवडून आणण्याची तयारी केली आहे. पण अकोला, जिथे प्रकाश आंबेडकरांचं पारडं जड आहे, ते मवियाच्या मदतीने तिथे निवडून देखील येऊ शकतात असं बोललं जात आहे. तिथेच वंचितच्या नेत्यांना बैठकीला बोलावलं गेलं नाही. वंचितला डावलून ही बैठक झाली. त्या बैठकीत काय ठरलं पहा. लोकसभेची तयारी आमची सुरुवातीपासून आहे. शिवसेना नेहमी निवडणुकीच्या तयारीलाच हजर असते. आजची जी बैठक आहे ह्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कसा या जिल्ह्यामध्ये विजयी होऊ शकतो याच्यासाठी नियोजनाची बैठक आहे. दादा, वंचित बहुजन आघाडीने दूर ठेवलं यापासून आणि अद्यापर्यंत असा कोणत्याही पक्षाच्या इकडून कोणते आदेश आले नाही. चर्चा चालू आहे. म्हणजे लोकसभेची तयारी समजावं काय? लोकसभेची आमची तर सुरुवातपासून तयारी आहे. परंतु पक्षप्रमुखांनी जो निर्णय घेतला, ज्या पक्षाला उमेदवारी मिळाली त्या पक्षाचं आम्ही निश्चितपणे प्रामाणिक काम करू. आमची मागणी शिवसेनेला सुरुवातीपासून आहे आणि शिवसेनेसाठी आम्ही हा अकोला जिल्हा मागणार सुद्धा. तर अशा प्रकारे 2 बैठका झाल्या आणि 2 नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांवरून वंचितची नेमकी भूमिका काय, त्यांना मवियात जायचे का की मवियाला त्यांना घ्यायचे का, हा मोठा प्रश्नच आहे. त्यांची नक्की बोलणी कोणासोबत सुरू आहे हा देखील चर्चेचा विषय ठरतोय. प्रकाश आंबेडकर यांनीही अद्याप स्पष्टपणे भूमिका मांडलेली नाही आहे. मवियासोबत ते चर्चा करत आहेत पण ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. शिवाय मवियाच्या पुढच्या बैठकीचंही त्यांना निमंत्रण आलेलं नाही अशी माहिती मिळते. त्यामुळे वंचित नेमकी कुणासोबत जाणार, निवडणुकीपर्यंत काय निर्णय घेणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच वंचितची भूमिका याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.